तिथे सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी सर्वच पक्षांनी महानगरपालिकेकडे अर्ज केलेत। एप्रिल आणि मे महिन्यात प्रचारासाठी मैदान मिळावं यासाठी मागणी होते। ठाकरे गट आणि मनसेची एकाच तारखेला मैदानासाठी मागणी करण्यात आली। 17 मे रोजी मनसे आणि ठाकरे गटाकडून शिवाजी पार्क मैदानाची मागणी करण्यात आलेली आहे। शिंदे गटाची 16 एप्रिलला सभा आहे, त्यानंतर 19 एप्रिलला, 21 एप्रिलला, 3 मेला, 5 मेला आणि 7 मेला शिंदे गटाची सभा पार पडणार आहे। यासाठी त्यांनी अर्ज केले, तर अजित पवार गटाकडून अर्ज करण्यात आलेले आहेत 22 एप्रिल, 24 एप्रिल आणि 27 एप्रिलसाठी। तर भाजपकडून 23 एप्रिल, 26 एप्रिल आणि 28 एप्रिलला शिवाजी पार्क या मैदानासाठी पालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे। याशिवाय मनसेनं 17 मे रोजी अर्ज केलेला आहे, तर ठाकरे गटानं देखील 17 मे रोजीचाच अर्ज केलेला आहे। तर आता सर्व पक्षांनी महानगरपालिकेकडे अर्ज केलेले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदान आपल्याला मिळावं यासाठी अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल, त्यासोबतच भाजप असेल यांनी अर्ज केलेले आहेत। याशिवाय आता 17 मे रोजी ठाकरे गट आणि मनसेकडून अर्ज करण्यात आलेला आहे। दरम्यान संजय राऊत यांनी शिवाजी पार्क मैदानासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहूया। मनसेने जर शिवाजी पार्कविषयी म्हणते करू त्यांना, या देशात लोकशाही आहे। आम्ही असं म्हणत नाही की आम्ही मोदींच्या मार्गाने जाऊ। या देशात लोकशाही आहे, कोणी सभा घेऊ शकतो ना। आता पाहूया, आम्ही या महाराष्ट्रात 48 जागा लढतोय महाविकास आघाडी। माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात आधी शिवाजी पार्कचं जागेसाठी परवानगी आम्ही मागितलेली आहे। शिवाजी पार्कची एक परंपरा आहे राजकीय सभांसाठी, त्याच्यामुळे जर कोणी सभा मागत असेल तर त्यांना मिळाला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।